कागल तालुक्यातील सोनाळी परिसरात वन्य प्राण्यांच्या वावरामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आनंदा तापेकर यांच्या शेतातील गोठ्यात शेळ्या होत्या। बिबट्या सदृश प्राण्यानं केलेल्या हल्ल्यात तापेकर यांच्या गोठ्यातील 3 शेळ्या जागीच ठार झाल्या। वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। कागल तालुक्यातील सोनाळी इथल्या आनंदा तापेकर यांचं शेतात घर आहे। या घरालगत जनावरांचा गोठा आहे। या गोठ्यामध्ये शेळ्या बांधल्या होत्या। पहाटेच्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्यानं शेळ्यांवर हल्ला चढवला। सकाळी गोठ्यात आल्यावर आनंदा तापेकर यांना 3 शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या। या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी आले। पंचनामा केल्यानंतर पशुसंवर्धन विभागानं त्या शेळ्यांचं विच्छेदन केलं। संबंधित शेळी मालकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये। सोनाळी परिसरात अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। जंगलतोडीमुळे वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात आलाय, त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याची चर्चा आहे।